प्रश्न क्रमांक पहिला, IPL मध्ये 9,000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे विराट कोहली हे. प्रश्न 2, 5 नवीन जिल्ह्यांसाठीची अधिसूचना कोठे जारी करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 3, भारत आणि इतर कोणत्या देशामध्ये मुक्त व्यापार करार FTA केला गेला? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि न्यूझीलंड देशामध्ये. पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 28 एप्रिलला. प्रश्न 5, डार्क मॅटरची रहस्य उलगडण्यासाठी रोमन स्पेस टेलिस्कोप कोण प्रक्षेपित करेल? तर त्याचं उत्तर आहे नासा. प्रश्न 6, सेलने कोणाची आपल्या मुख्य दक्षता अधिकारी म्हणजेच चीफ व्हिजिलन्स ऑफिसर पदी नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिलीप कुमार यांची. प्रश्न 7 पाहूया. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुगल क्लाउड इंडिया AI हबची पायाभरणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न 8, थॉमस आणि उबर कप 2026 चे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे डेन्मार्क देशामध्ये. प्रश्न 9, INS कालपेनीची बांधणी कोणत्या जहाज कंपनीने केली आहे? तर त्याचं उत्तर आहे गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी. प्रश्न 10 पाहूया. नुकताच सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे सुमित्रा गुहा व लक्ष्मण कृष्णाराव यांना. प्रश्न 11, दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 29 एप्रिलला. प्रश्न 12, सरकारी शाळांमधील 21 दिव्यांग मुलांच्या एका गटाने एव्हरेस्ट बेस कॅम्पची ऐतिहासिक पादयात्रा कोणत्या राज्यातून यशस्वीरित्या पूर्ण केली? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 13 पाहूया. त्रिशूरपुरम उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. तुमच्यासाठी प्रश्न आहे, केरळ राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे? कमेंटमध्ये सांगा. प्रश्न 14, कोणत्या देशाने अलीकडेच ओपेक मधून बाहेर पडण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे UAE देशाने. प्रश्न 15, भारताने कोणत्या शेजारी देशासाठी 30 अब्ज रुपयांच्या चलन अदलाबदल सुविधेला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे मालदीव या देशासाठी. प्रश्न 16 पाहूया. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे दुबई येथे. प्रश्न 17, कोणत्या संस्थेने मिशन मौसम अंतर्गत महाबळेश्वर येथे एक्स बँड डॉपलर हवामान रडार स्थापित केले? तर त्याचं उत्तर आहे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे यांनी. प्रश्न 18, इस्रोने कुठे दुसरी गगनयान एअर ड्रॉप चाचणी घेतली? तर त्याचं उत्तर आहे श्रीहरिकोटा इथे. प्रश्न 19 पाहूया. भारतातील पहिली खाजगी सोन्याची खाण कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 20, कोणाला हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2026 ने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे सयानी गुप्ता यांना. प्रश्न 21, कोणत्या देशाच्या किनाऱ्याजवळील खोल समुद्रात 300 वर्ष जुने एक प्रचंड कृष्ण प्रवाळ ब्लॅक कोरल आढळून आले आहे? तर त्याचं उत्तर आहे न्यूझीलंड देशाच्या किनाऱ्याजवळ. प्रश्न 22 पाहूया. भारताचा पहिला क्वांटम संगणक कुठे सुरू केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे अमरावती आंध्र प्रदेश इथे. प्रश्न 23, गगनयान अंतराळवीरांनी मानवी मर्यादा तपासण्यासाठी कुठे मित्र मिशन सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 24, वन्यजीव आणि पशुवैद्यकीय शस्त्रांना समर्पित असलेल्या जगातील पहिल्या जागतिक विद्यापीठाचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे वनतारा विद्यापीठ. प्रश्न 25 पाहूया. कोणाची यमाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे AR रहमान यांची. प्रश्न 26 तुमच्यासाठी, केरळ राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे? याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण रिव्हिजन करूया. प्रश्न पहिला, ऑस्कर्स ऑफ सायन्सने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर अतनुनाथ यांना. प्रश्न 2, कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीने राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर केला? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशाच्या. प्रश्न 3, भारताचा पहिला एनोड मटेरियल प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया.
दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे संजय जमुआर हे. प्रश्न 5. कोणत्या राज्य सरकारने 13,000 कोटी रुपयांचे भव्य मशरूम मिशन सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत जस्टिस अब्दुल नजीर हे. प्रश्न 6 पाहूया. नशामुक्त भारत अभियान 2.0 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने. प्रश्न 7. जागतिक रचना दिन म्हणजेच वर्ल्ड डिझाईन डे कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 27 एप्रिलला. प्रश्न 8. विक्रम VT-21 कोणी विकसित केले? तर ते DRDOने विकसित केले. प्रश्न 9 पाहूया. द आशिया विद्यापीठ क्रमवारी 2026 मध्ये कोणत्या विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे सिंधुआ युनिव्हर्सिटीने. प्रश्न 10. चौथी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 11. AI आधारित संवर्धन ॲपसाठी WWF कडून कोणाचा गौरव करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे एन अलीम युसुफ यांचा. प्रश्न 12 पाहूया. कोणत्या देशाच्या संसदेत H-1B व्हिसा कार्यक्रम 3 वर्षासाठी स्थगित करण्यासाठी एक विधेयक सादर केले? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेच्या संसदेत. प्रश्न 13. तीव्र उष्णतेमुळे कोणत्या भारतीय राज्याने स्वयं लॉकडाऊनची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याने. प्रश्न 14. नवजात बालकांसाठीच्या एका विशेष मलेरिया औषधाला आणि तेही प्रथमच कोणी मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे WHO ने. प्रश्न 15 पाहूया. मुंबईत कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेच्या बिझनेस फॉर रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने सन्मानित केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे एन चंद्रबाबू नायडू यांना. प्रश्न 16. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आदित्य बुलेट ट्रेनची निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू इथे. प्रश्न 17. AFC चॅम्पियन्स लीग 2026 कोणत्या संघाने जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे अल अहली यांनी. प्रश्न 18 पाहूया. कोणत्या देशाच्या सेबास्टियन सावे याने 2 तासापेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला? तर त्याचं उत्तर आहे केनिया देशाच्या. प्रश्न 19. 10 वर्षाच्या संवर्धनासाठी भागीदारी अंतर्गत चीनकडून अटलांटा प्राणी संग्रहालयात कोणत्या 2 महाकाय पांढऱ्यांना पाठवले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे पिंग पिंग व फू शुआंग या 2 पांढऱ्यांना. प्रश्न 20. कोणत्या राज्यात दिव्यांग शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 21 पाहूया. DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 22. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे 7 एप्रिल 1948 ला. प्रश्न 23. G7 शिखर परिषद 2026 कुठे पार पडली आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स या देशामध्ये. प्रश्न 24 पाहूया. वन हेल्थ समिट 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स या देशामध्ये. प्रश्न 25. कोणत्या संस्थेने चीनची ॲटलास नावाची नवीन ड्रोन स्वार्म प्रणाली विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे CETC म्हणजे चायना इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने. प्रश्न 26 तुमच्यासाठी. पश्चिम बंगाल राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.